संभाजीनगर येथील विद्यार्थिनी बालगृहातून 9 अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटनेवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सभागृहात तीव्र चिंता व्यक्त केली। त्या म्हणाल्या, कायद्याच्या चौकटीत राहत असताना अल्पवयीन मुलींना स्वातंत्र्याची आणि आत्मनिर्णयाची गरज असते। मात्र वय 18च्या आत असल्याने त्यांचे पुनर्वसन बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ आणि बालगृहाच्या माध्यमातून करावे लागते, ज्यात अनेक धोरणात्मक अडचणी आहेत। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन सादर केले। त्यावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर गोरे म्हणाल्या की खाजगी बालगृहातील गैरप्रकारांवर कठोर कारवाई आवश्यक आहे, परंतु अशा घटनांमागे बाहेरील दलालांचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पुढे म्हणाल्या की समुपदेशनाच्या पद्धती, त्यांचा कालावधी आणि काही वेळा मुलींना इतरांपासून वेगळे ठेवण्याची गरज या सर्व बाबी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे। डॉक्टर गोरे यांनी यावेळी पोक्सो कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचा संदर्भ दिला। त्या म्हणाल्या की चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून एक सशक्त, प्रभावी आणि संवेदनशील अंमलबजावणी यंत्रणा उभारली जाईल, तसेच या संदर्भातील पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले।